करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया अंजा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी परनव रघुबर विमल जसु जदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार चले आओ पवन कुमार हमारे हर कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हर माझी रंगाची विनंती करजोडी तो कथे काळी अवनासा वेजवळी शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिमंत पुतळे साधकाचे मायबाप अनाथ दिनांची माऊली ऐका बरं आई ज्ञान म्हटलं की आळंदीचे ज्ञानोबाराया ऐका बरं ज्ञान म्हटलं की आळंदीचे ज्ञानोबाराया अधिकार म्हटलं की तुमच्या नाशिकचे नैऋत्यनाथ महाराज ज्ञान म्हटलं की आळंदीचे ज्ञानोबाराया अधिकार म्हटलं की नाशिकचे निवृत्तीनाथ महाराज एवढंच नाही तर शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज नाम म्हटलं की पंढरपूरचे नामदेव महाराज तसं वैराग्य म्हटलं की देहूचे तुकाराम महाराज विठ्ठल आणि अशा अधिकारी असणाऱ्या महात्म्याचा भंग तुमच्या समोर श्रोते सज्जन मायबापाच्या चरणावर समर्पित करण्यासाठी निवडलेला आहे अभंग अतिशय गोड आहे बरं काही अभंग अतिशय गोड आहे आणि या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं बाबा रे शेवट तो भला माझा बहु गोड झाला तुकोबाराय म्हटले माझा शेवट झाला पण तो शेवट गोड झाला मग तुकोबारायांना प्रश्न केला साधकानं तुकोबा तुम्ही म्हणताय तुमचा शेवट झाला शेवट झाला शेवट झाला पण का हो तुकोबा तुमचा जर शेवट झाला तर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस काय मरण्यासाठी जन्माला आलेला आहे का महाराज म्हटले हे बाबा हा मृत्यू लोक आहे आणि या लोकाचं नावच आहे मृत्यू अधिक लोक ज्याचा जन्म झाला त्याला मारावच लागणार आहे उपजते नासे नासले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ज्ञानोबर आहे सांगतात नाही ऐकलं ऐका पुढं पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम महाराज शास्त्र सांगताय एवढंच नाही किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरण्यासाठी जन्माला आलेला आहे मी एका कीर्तनाला गेलो आणि सहज बोलता बोलता बोललो ऐका रे जगद्गुरु तुकोबराय गेले ज्ञानोबारायांनी समाधी घेतली या जगाच्या पाठीवर ज्यांचा कार्यकाळ संपला त्यांना जावं लागतं इथं सांगणारा मरणार आहे इथं गाणारा
मरणार आहे, इथं वाजवणारा सुद्धा मरणार आहे, इथं विनेकरी सुद्धा मरणार आहे, इथं सिस्टीमवाला सुद्धा जाणार आहे, गाणारा मरणार आहे, वाजवणारा मरणार आहे, सांग या गावातला या गावातला प्रत्येक जण मरणार आहे. मी म्हटलं गाणारा मरणार, वाजवणारा मरणार, चोपदार मरणार, विनेकरी मरणार, टाळकरी मरणार, सांगणारा सुद्धा मरणार आणि या गावातला प्रत्येक जण मरणार. तिथं बसलेली एक म्हातारी मोठ्याने हसायला लागली. महाराज, हसणाऱ्या म्हातारीला मी विचारलं, आजी तुम्ही का हसता? सगळ्या लोकांचे तोंड पडले हो, गाणारा मरणार, वाजवणार मरणार, सांगणार मरणार, ऐकणार, या गावातला प्रत्येक जण मरणार. ती म्हटली, आजी म्हटली, भाऊ तू म्हटला गाणारा मरणार, मी म्हटलं बरोबर आहे, वाजवणारा मरणार, सांगणारा मरणार, या गावातला प्रत्येक जण मरणार. ती म्हटली, आजी भाऊ मी दुसऱ्या गावची आहे. मला सांगा दुसऱ्या गावची जगणार आहे का? अजिबात नाही, प्रत्येक जणाला मरावं लागणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, अरे मरायचंच आहे ना, मग मरत असताना उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमने एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती कीर्ती मागे. का म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आता ऐका, इकडे लक्ष द्या, आई इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, आपल्याला इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, ऐका. अभंग अतिशय गोड आहे. आणि आज या ठिकाणी कैलासवासी आदरणीय महाराजांनाही धन्यवाद असेल, त्याचबरोबर गायनाचार्य शिवराम महाराज असतील, आदरणीय महाराजांसाठी जोरदार टाळ्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. अतिशय गोड त्यांचा आवाज आहे. त्याचबरोबर आदरणीय नवनाथ महाराज चव्हाण असतील, त्या ठिकाणी त्यांनाही त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य आमचे नावकरी आदरणीय महेश महाराज आहेत. आई, मृदंग वाजवणं सोपं नाही, ऐका बरं. मृदंग वाजवत असताना आता महेश महाराजांना घाम आला, एका हाताने महाराज घाम पुसत होते तरीसुद्धा मृदंग वाजवत होते बरं का बाबा. एका हाताने महाराज घाम पुसत होते तरीसुद्धा मृदंग वाजवत होते. महेश महाराज तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला. महेश महाराज, मृदंग वाजवत असताना आलेला घाम कधी पुसायचा नाही, कारण या लोकांना कळलं पाहिजे हा घामाचा पैसा आहे, हा रामाचा नाही. जोरदार महाराजांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद असेल. त्याचबरोबर आदरणीय विनिकरी बाळू महाराज असतील, त्यांनाही त्या ठिकाणी वंदन असेल. टाळकरी महारुद्र वारकरी शिक्षण संस्था बहादुरी ना, प्रवीण महाराज शिंदे यांची संस्था, प्रवीण महाराज यांनाही त्या ठिकाणी वंदन असेल. महाराजांना वंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी साऊंड सिस्टीम श्रीराम, काय गोड नाव आहे, पण ऐका फार गोड नाव आहे. पण दादा, महाराष्ट्रामध्ये भरपूर कीर्तनं केली, या पत्र्याच्या मंडपात जर सिस्टीम असेल तर त्याचा आवाज निघत नाही, पण श्रीरामवालीने दाखवून दिला पत्रा असला तरी आवाज काढल्याशिवाय राहत नाही. गोड असणारा त्यांचं त्या ठिकाणी सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद असेल. चोपदार शिवाजी महाराज असतील, पलीकडे नंदू महाराज असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह प्रेक्षेपण किंवा त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कानोकोपऱ्यात घरादारात आज या ठिकाणी तुमच्या बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय ना. हा कार्यक्रम तुम्ही जोपर्यंत तुम्ही आहात, जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत आपल्याला पाहता यावा, यासाठी आदरणीय काय नाव यूट्यूबचं, माऊलीचं दास, गोड असणारं चॅनल माऊलीचा दास. मी एक गोष्ट बोलेल महाराज, आमच्यासारखे भरपूर कीर्तनकार आहेत, कृष्णादादा असेल, आमच्यासारखे भरपूर कीर्तनकार आहेत. जे कीर्तनकार महाराष्ट्राला कळावं याच्यासाठी यूट्यूबवाला रात्रंदिवस कष्ट करतो, म्हणून त्या यूट्यूबवाल्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. म्हणून सगळ्याला वंदन करतो. आणि इकडे लक्ष द्या, माझ्या अभंगाला सुरुवात करतो. विठाला लक्ष द्या, अभंग फार गोड आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. अभंग एवढा सोपा आहे महाराज, कुणाच्या कानपाट आहे. अभंग एवढा सोपा आहे बरं का, अभंग एवढा सोपा आहे, कुणाच्या कानपाट आहे, कुणाच्या तोंडपाट आहे. आणि ज्याच्या कानपाट नाही, तोंडपाट नाही, अभंग एवढा सोपा आहे. 2 वेळेस उभा वाचला, 3ऱ्या वेळेस आडवा पाठ होईल. विठाला अभंग इकडे लक्ष द्या. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, तुकोबराय म्हणतात माझा शेवट गोड झाला. पण ऐका बरं का, या ठिकाणी तुम्ही बसलेले सगळे ग्रामस्थ,
मला सुद्धा सांगायला आज आनंद वाटेल, माझा सुद्धा आज शेवट गोड झाला असं मला वाटायला लागलं, कारण मल्हारी बाबांच्या दरबारात मला कीर्तन करण्याचा योग त्या ठिकाणी मिळाला. म्हणून मलाही त्या ठिकाणी म्हणायला वाटेल की बाबा आपलाही शेवट आता गोड झाला. एवढ्या मोठ्या वारकऱ्यांच्या समोर एवढ्या मोठ्या मल्हारी बाबांच्या असणाऱ्या दरबारामध्ये योग आलाय आम्हाला कीर्तनाचा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इकडं लक्ष द्या, ऐका. सगळ्यांनी बोलायचं, तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, मिळून करायचं कीर्तन. हा शाबास, इकडे लक्ष द्या. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबराय म्हटले माझा शेवट झाला, माझा शेवट झाला, माझा शेवट झाला. पण तुकोबरायांना गावातल्या माणसानं प्रश्न केला, तुकोबा तुम्ही म्हणताय तुमचा शेवट झाला, शेवट झाला, शेवट झाला, पण का हो तुम्ही म्हणताय तुमचा शेवट गोड झाला, पण तुकाराम महाराज आम्ही आजपर्यंत ऐकलो हो लोकांनी तुम्हाला काठीच्या काठीने मारलं. तुकोबा आम्ही आजपर्यंत ऐकलो हो लोकांनी तुमच्याकडे वेश्या पाठवली. तुकोबा आम्ही आजपर्यंत ऐकलो हो लोकांनी तुम्हाला गावाच्या बाहेर काढलं. तुकोबा म्हटले मला मारला असेल, मला त्रास दिला असेल, मला गावाच्या बाहेर काढला असेल रे, पण ऐका ना, ज्यावेळेस मला देवाकडे जायचंय ना त्यावेळेस मला नेण्यासाठी देवाला विमान पाठवावं लागलं की नाही, म्हणून माझा शेवट गोड झाला, म्हणून माझा शेवट गोड झाला. मग ऐका, प्रसंग फार गोड आहे. आई इकडे लक्ष द्या. कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला? ऐका, माझ्या ज्ञानोबरायांना म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला, माझ्या तुकोबरायांना म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला. आणि आज ज्या असणाऱ्या बाबांच्या वर्ष श्राद्धाला तुम्ही आलात ना, या बाबाला सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला. ऐका, उदाहरण सांगतो, लक्षात येईल, फार गोड आहे. आई, ज्या तुकोबरायांचा अभंग आहे ते तुकोबराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कधी गोड झाला? आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. मी त्या रुखुमाईच्या वराला म्हणजे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटलो. परिणाम मी त्याच्या पायावर त्या ठिकाणी डोकं ठेवलं आणि माझा शेवट काय झाला? गोड झाला. ऐका, इकडे लक्ष देऊन जरा. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग आहे, फार गोड आहे. ऐका, तुकोबराय म्हणायचे माझा शेवट गोड झाला, पण एक दिवस तुकोबराय देहूतल्या माणसांकडे गेले आणि माणसाला सांगितलं, हे देहूतल्या माणसांनो, अरे हे बाबांनो, अरे माझ्यासोबत पंढरपूरच्या पांडुरंगाकडे चला, हाताने टाळी वाजवा, मुखानं देवाचं काय घ्या, बोला ना, झोपल्या का काय, काय घ्या, नाम घ्या. करेक्ट, मोठ्याने बोलायचं. हा, हुशार आहे. आई, तुकोबराय म्हटले, माझ्यासोबत पंढरपूरच्या पांडुरंगाकडे चला, हाताने टाळी वाजवा, मुखानं देवाचं नाव घ्या, गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करा, आणि देव भेटला की देवाच्या पायावर आपलं काय ठेवा, डोकं ठेवा, मस्तक ठेवा, आणि एकदा मस्तक ठेवलं की तो देव तुम्हाला भेटेल. देव भेटला का तुमचा सुद्धा शेवट काय होईल? गोड होईल. तुकोबरायांनी देहूतल्या माणसांना सांगितलं, माझ्यासोबत चला, हाताने टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. अरे हात त्या परमात्म्याने दिलेले आहेत, हे पाय त्या देवानं दिलेले आहे, हे तोंड त्या देवानं दिलेलं आहे. सगळ्या देहूतल्या लोकांना जगद्गुरु तुकोबराय सांगत होते, माणसांनो, अरे हे शरीर त्या परमात्म्यानं दिलंय. गावातला एक जण उभा राहिला आणि विचारलो, ओ तुकोबा, तो काय सांगता? हात देवानं दिले, पाय देवाने दिले, काय प्रमाण? तुकोबराय म्हणले, माणसा, हात देवानच दिले बाबा, हे तोंड देवानं दिलं बाबा, दिले इंद्रिय, हात पाय कान आणि डोळे मुख बोलाया. आई, जाऊ द्या, आता तुकोबरायांनी सांगितलं सोडून द्या, इमानदारीने सांगा, मोठ्याने बोला. आई, हात कोणी दिले? हात देव कोणी? बोला ना, बोला. बोर कोणी? जी बोलणार नाही तिला तिच्या शेजारची शपथ. हा, इकडे हात कोणी दिले? आई, हात देवानं. करेक्ट, मोठ्याने. पाय, पाय. आई, नाक देवानं नाक दिलं नसतं, नथनी काय बांगडीत घातली असती का? बरोबर. हे सगळं शरीर तुकोबराय म्हटले, हे हात पाय नाक डोळे देवानं दिले. मग हे हात कशासाठी दिले? तुकोबराय म्हणले, टाळी वाजवावी आणि गुढी उभी वाटही चालावी. त्याच्याही पुढे तुकोबराय म्हटले, करा टाळी बोला मुखी. त्याच्याही पुढे तुकोबराय म्हटले, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा. तुकोबराय एका ठिकाणी म्हटले, गात जागा, गात जागा. लोकांनी ऐकलं, खात जागा, खात. तुकोबराय म्हटले, बाबा, अरे या असणाऱ्या देहानं तुम्ही पांडुरंगाचं भजन करा, हाताने टाळी वाजवा, मुखानं नामस्मरण करा. आई, इकडे लक्ष द्या. आता देहूतल्या लोकाला तुकोबाने सांगितलं, हाताने टाळी, मुखानं देवाचं भजन, आणि माझ्यासोबत पंढरपूरला चला, चंद्रभागेचं स्नान करा, देव भेटेल. आणि देव भेटला की तुमचा सुद्धा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही बुवा. तुकोबराय देहूतल्या लोकाला सांगत होते, ऐका जरा बारीक,
चांगलं लोकाला सहन होत नाही. तुकोबाराय देहूतल्या लोकाला सांगत होते चला माझ्यासोबत. एक जण उभा राहिला म्हणलं तुकोबा तुम्ही गेले का, तुम्ही गेले आणि तुमचा झाला का शेवट. तुकोबाराय म्हटले माझा झाला म्हणून तर तुम्हाला सांगतोय, कारण आम्ही संत आहे, आम्ही आधी अनुभव घेतो आणि मग जगाला अनुभवाले अंगा ते या जगा देतस, ते या जगा देतस, ते या जगा देतस. अनुभवाले जगा देतस, ते या जगा देतस, ते या जगा देतस. सेवितो हारास वाटितो अनेका, यारे होऊ नका प्राण भारी, यारे होऊ नका प्राण भारी. देवितो आहे वाटितो अनेका, यारे हो यारे हो अनुभव आली अंगा आणि ते जगा. तुकोबाराय म्हणले बाबा आम्ही संत आहे, आम्ही आधी अनुभव घेतो. चाखोनी सांगे. तुकोबाराय म्हटले आम्ही आधी चाकतो आणि मग लोकाला सांगतो. आमचं असं नाही लोका शिके ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा. तुकोबाराय म्हणले आम्ही काय नाशिकचे आहे का. विडाला विडाला आता इकडे आई उदाहरणार्थ पण तंतोतंत ऐकायचं. अभंगाचं चरण तुमच्या लक्षात येईल. बस एवढं कीर्तन घरी घेऊन जा सफल होईल कीर्तन आहे का. तुकोबारांनी सगळ्या गावातल्या लोकाला सांगितलं माझ्यासोबत पंढरपूरला बोला ना. हा पाठ 5ला उठून आलो बोला ना. विठाला विठाला तुकोबाराय म्हणले माझ्यासोबत पंढरपूरला चला. जाताने हाताने टाळी, मुखानं देवाचं नाव, चंद्रभागेची आंघोळ. एकदा आंघोळ झाली का देव भेटला आणि देव भेटला का तुमचा सुद्धा शेवट गोड. बस हा 2च शब्द. आता तुम्ही 4G मध्ये आले. हा इकडे लक्ष द्या. आता 5G मध्ये नेतो. हा इकडे लक्ष. आता ऐका. तुकोबारांनी सगळ्या देहूतल्या लोकांना सांगितलं माझ्यासोबत चला, माझ्यासोबत चला, माझ्यासोबत चला. पण आई ऐका, तुकोबारांनी सांगितलं. गावातले लोक म्हणले तुकोबा तुम्ही सांगताय पंढरपूरला चला पण जायचं कधी. तुकोबाराय म्हणले अरे कल कर रे सो, आज कर, आज कर रे सो. अरे उद्या कशाला, आत्ता चला. गावातला एक जण उभा तुकाराम महाराज. अहो कळतं का तुम्हाला काही. संध्याकाळचे किती वाजले बुवा. अहो 8 वाजले. आता कुठं पंढरपूरला जातात का. एक काम करा तुम्ही आता घरी जा झोपा आणि सकाळी सकाळी या. आपण सकाळी पंढरपूरला. तुकोबारायांना वाटलं अरे वा मी 5-6 प्रमाण सांगितले लोकांना पटलं वाटतं. तुकोबा म्हणले मी घरी जातो पण सकाळी तुम्ही नक्की येणार का. गावातले लोक म्हणले 100% येणार. तुकोबाराय इतके त्या गेट इतके गेले आणि पुन्हा मागं फिरले. कारण तुकाराम महाराजाला अंदाज होता गावातले लोक खोटं बोलते. तुकाराम महाराजाला माहित होतं काही काही गडी सप्त्याचे नारळ घेतात पण काल्याच्या दिवशी फरार होते. तुकाराम महाराज हुशार होते आई. तुकाराम महाराज गेट इतके गेले पुन्हा माग आले पुन्हा विचारलं तुम्ही सकाळी नक्की येणार. गावातले लोक म्हणले 100% येणार. मग तुकोबाराय म्हणले खोटं बोलायचं. तुकाराम महाराज होते ना महाराज. हा आणि इकडे लक्ष द्या. तुकोबाराय घरी गेले. फार गोड आहे. इकडे लक्ष द्या आई बाबा इकडे लक्ष द्या. फार गोड आहे. आजपर्यंत ऐकलं नसेल एवढा गोड प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करेल. फार भाव देऊन ऐका. इकडे लक्ष असू द्या जरा. आई तुकोबाराय घरी गेले आणि तुकोबाराय घरी जाऊन झोपले. झोपल्या झोपल्या तुकोबारायांना डोळा लागला का आनंदाची डोही आनंदाची रंग. तुकोबारायांना आनंद झाला. काय सगळा समाज उद्या माझ्यासोबत कुठं येणार आहे पंढरपूरला येणार आहे. म्हणून तुकोबाराय झोपले. आणि आई का इकडे लक्ष देऊन जरा बारीक. जसे तुकोबाराय झोपले झोपल्या झोपल्या तुकोबारायांना डोळा लागला. कारण तुकोबारायांकडे काय श्रीमंती होती का. तुकोबारायांकडे काय पैसा होता का. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला गोळ्या खाऊन झोपावं लागतं भाऊ. तुकोबारायांकडे का आम्ही सदैव सुडके काही नव्हतं. तुकोबारायांना झोप लागली. आणि बरं का आई जसे तुकोबाराय झोपले तसं गावातल्या एका माणसानं तुकोबारायांना पाहिलं. तुकोबारायांना झोपलेलं पाहिलं आणि पळतच गावात आलं.
बसलेले लोक होते, चर्चा चालू होती, काय रावते तुकाराम उद्या येईन आपल्याला पंढरपूरला घेऊन जाईल. एक जण म्हणला 15 दिवस वायाला जातील, एक जण म्हणला द्राक्ष फवारायचे राहतील, काय कमी ताण आहे का. सगळा समाज बडबड करायला लागला. तेवढ्यात येऊ पळत आला, अरे झोपले झोपले. मडके महाराज नाही, तुकाराम महाराज झोपले. अरे झोपले झोपले तुकोबा. झोपले म्हणल्या म्हणल्या बाबा सगळे उठलेले खाली बसले. ते म्हणले अरे आता झोपलाय पण सकाळी पुन्हा, कारण तुकोबा सांगून गेले होते ना मी पुन्हा येईन. आपलं हे तुकोबा सांगून गेले होते मी सकाळी येईल आणि तुम्हाला पंढरपूरला घेऊन सकाळी तुकोबा येईल आणि आपल्याला पंढरपूरला घेऊन जाईल. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या विरोधात गावातल्या लोकांनी मिटिंग घेतली. ऐका जरा बारीक. इथं बसले माझ्या मायबापांनो, तुम्हाला सगळ्याला माझे हात जोडून विनंती आहे. अरे आपल्या माणसाला विरोध करायचा बंद करा, आपला माणूस मोठा करायचा शिका. अरे यूपीचं येतंय महाराष्ट्रात हवा भरतोय, यूपीचं येतंय महाराष्ट्रात हवा भरतोय, बिहारचं येतंय वडापाव विकतोय ना आपलं त्याच्याकडे जाऊन उधार ठेव म्हणतोय. एवढी वाईट परिस्थिती आपल्यावर आली दादा. अरे आई तुकोबाराय घरी जाऊन झोपले आणि देऊतल्याच लोकांनी तुकोबांच्या विरोधात मिटिंग घेतली. काय अरे तुकोबा सकाळी येतील आपल्याला पंढरपूरला घेऊन जातील. मग एक काम करा, तुकोबा सकाळी येणार नाही याची काहीतरी बंदोबस्त करा. आई एक जण उभा राहिला आणि काय म्हणला माहितीये का, अरे काय खरंय त्याचं. तो म्हणतोय पंढरपूरला चला, पांडुरंगाला चला, हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. मस्त तो टाळीच वाजवतो ना. एक जण म्हणला अरे तो जो टाळ वाजवतो ना तो 2 किलोचा टाळ पाव शरीर आणला तरी त्याला देव भेटला नाही. आणि तो आपल्याला म्हणतोय देवाकडे चला आणि शेवट गोड करून त्याचा झाला का. एक जण म्हणलाय अरे त्याची बायको मेली, दुसरा म्हणला पोरग सुद्धा, तिसरा म्हणला ते मरू दे, बापांनी ठेवलेली इस्टेट सगळी पाण्यात बुडली आणि तो म्हणतोय पंढरपूरला चला आणि शेवट गोड करा. अरे त्यालाच राहायला घर नाही. एक जण म्हणला खायला दाणे नाही, तिसऱ्याने तर डायरेक्ट प्रमाणच दिलं, फुटकाची टाळ फुटकाची विना देवाला देव घर नाही. त्याच्याच घरात देवाला ठेवायला देव घर नाही. हो म्हणतोय पंढरपूरला चला. याचं काय खरं आहे, याचं काय ऐकू नका. पण एक जण उभा राहिला म्हणलाय आता तुम्ही बोलताय पण ते सकाळी येणार नाही आणि आपल्याला घेऊन. एक जण म्हणला एक काम करा, सकाळी आल्याच्या नंतर आपण त्यांचा अपमान करू आणि त्यांचा अपमान केला तर ते आपल्यासोबत वाद घालतील आणि त्यांचा ना आपला वाद झाला की पंढरपूरला जाण्याचा संबंध राहिला. बघा बघा लोकांचं डोकं. तुकोबाराय सकाळी 7 वाजता उठले, पवित्र इंद्रायणीचं स्नान केलं, पांडुरंगाची पूजा केली. ऐका रे माईबाब. आणि पांडुरंगाची पूजा करून जगद्गुरु तुकोबाराय देहू गावामध्ये येणार. डोक्यावर पगडी घेतली, गळ्यामध्ये विणा घेतलं, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि जगद्गुरु तुकोबाराया पांडुरंगाचं भजन करत 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 त्या देहू नगरीमध्ये आले. आणि पाहतात तर काय 7:30 वाजता सगळं गाव तुकोबारायांच्या आधी गोळा झालं. तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकाराम महाराज म्हणले अरे मी यांना रात्री पांडुरंगाची स्तुती सांगितली, मी यांना रात्री पांडुरंगाचा अधिकार सांगितला, देवानं दिलेले हात सांगितले, देवानं दिलेले पाय सांगितले, म्हणून देहूतले लोक माझ्यासोबत यायला पंढरपूरला माझ्या आधी रेडी झाले. आता मला सांगा देहूतले लोक तुकोबारायांना अपमानित करण्यासाठी आले होते का पंढरपूरला जाण्यासाठी. तुकोबारायांचा अपमान पाहायला आले होते का पंढरपूरला जायसाठी आले होते. बरोबर. आता ऐका पण संत कसे असतात इकडे लक्ष द्या. शेवट कुणाचा गोड होतो ऐका, कुणाला म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला ऐका. आणि जगद्गुरु तुकोबाराया बरं का आई, तुकोबाराय गावात आले आणि गावातल्या लोकांना बोलायला लागले अरे तुम्ही मी सांगितलं म्हणून पंढरपूरला जाण्यासाठी माझ्यासोबत आले नाही का. काय तुमचं प्रेम आहे माझ्यावर, तुम्ही ऐकलं नाही का माझं. जगद्गुरु तुकोबारायांकडे लोक पाहायचे खाली पाहायचे, तुकोबारायांकडे पाहायचे खाली पाहायचे. तुकोबाराय म्हणले अरे अरे चालायचं का. गावातले लोक म्हणले चला. आणि मग तुकोबाराय म्हणले चला चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा जीवाच्या जीवला
सोबत आई अरे घोडा इकडे लक्ष देऊन ऐका जरा. आणि सगळं गाव तुकोबरायांच्या मागं निघालं. तुकोबराय पुढे चालायला लागले, पांडुरंगाचं भजन करायला लागले, मुखानं देवाचं नाव घ्यायला लागले, हातानं टाळी वाजवायला लागले. आणि सगळं गाव तुकोबरायांच्या मागं निघालं बरं का महाराज. आणि गाव 1 किलोमीटर भर गेलं आणि मागून एका गावातल्या माणसानं तुकोबरांना आवाज दिला, तुकोबा ओ तुकोबा अव थांबा. तुकोबरायांनी मागं वळून पाहिलं, अरे कोण आहे बुवा. आणि गावातला एक प्रतिष्ठित माणूस तुकोबरायांच्या जवळ गेला. का ओ ओ कुठं. तुकोबराय म्हणले पंढरपूरला रे बाबा. या लोकांना मी घेऊन जाणार आहे, ह्या हाताने टाळी वाजवणार आहे, मुखानं देवाचं नाव घेता घेता पंढरपूरला जाणार आहे. गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान होणार आहे. आणि स्नान झालं का यांना सुद्धा देव भेटणार आहे. आणि एकदा देव भेटला का यांचा सुद्धा शेवट गोड होणार आहे. जाऊ दे मला. ए दादा. त्याच गावातल्या माणसानं तुकोबाऱ्यांना विचारलं, तुकोबा हो तुम्ही आम्हाला पंढरपूरला नेणार, आम्ही हाताने टाळी वाजवणार, मुखानं देवाचं नाव घेणार, गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान होणार, आम्हाला देव भेटणार. आणि देव भेटला की आमचा सुद्धा शेवट गोड होणार. आणि आमचा जर शेवट गोड झाला तर तुकोबा तुमचे आमच्यावर उपकार होणार. आणि तुमचे आमच्यावर उपकार झाले तर तुकोबा तुम्ही दरपंच वार्षिकला बोलून दाखवणार. तुकोबा म्हणले, हे येड्या, अरे आमचा जन्मच येतोय उपकारासाठी, येथे उपकारासाठी. काय सांगू आता संताचे, अरे हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. अरे आमचं काम आहे बाबा, जाऊ दे, नको अडवू. आई आता इकडे लक्ष द्या, इमानदारीने सांगा. महाराज दादा सगळे बोला तुम्ही, इकडे लक्ष देऊन ऐका जरा, थोडा बारीक करा सोन, इकडे लक्ष देऊन ऐका जरा बारीक. दादा इमानदारीने सांगा, देहूतले तुकोबा, देहूतले तुकोबा समाजाच्या हितासाठी पंढरपूरला घेऊन चालले का स्वतःच्या हितासाठी? बोला ना, कुणाच्या? जाऊ दे आता स्पष्ट बोलतो. देहूतल्या तुकोबांनी गावातल्या लोकांचं भलं व्हावं म्हणून गेले का स्वतःचं भलं व्हावं म्हणून गेले? बरोबर. तुकोबांनी अभंग लोकांसाठी लिहिले का स्वतःसाठी लिहिले? बोला ना. लोकांसाठी. बरोबर. मागच्या आवाज नका करू दादा. तुकोबांनी अभंग लोकांसाठी लिहिले का स्वतःसाठी? बोला ना. लोकांसाठी. तुकोबारांनी नामस्मरण लोकांसाठी केलं का स्वतःसाठी? बरोबर. तुकोबांनी या समाजाचा उद्धार व्हावा म्हणून पंढरपूरला घेऊन चालले का स्वतःचा उद्धार व्हावा म्हणून? लोक आता ऐका, याच्या पुढे जाऊन बोलू का? तुकोबाराया अखंड हा देह समाजासाठी झिजवला, पण मला इमानदारीने सांगा, तुकाराम महाराजाचा अभंगाचा गाथा देहूतल्या लोकांनी बुडवला का नाशिकच्या लोकांनी बुडवला? बुडाल्या. बोला ना, मोठ्याने बोला ना. बोला, कुठल्या? देहूत. ऐका पुरुष मंडळी तुम्ही बोला. तुकाराम महाराजाचा गाथा देहूतल्या गाडीने बुडिला का नाशिकच्या? देहूतल्या. त्याच्या पुढे जाऊन बोलू का? तुकाराम महाराजाला काठीच्या काठीने देहूतल्या माणसाने मारलं का बाहेरच्या? त्याच्या पुढे जाऊन बोलू का? तुकाराम महाराजाकडे महाराज वेश्या गावातल्या लोकांनी पाठवली का बाहेरच्या? आता हे सगळं गावातल्यानी केलं, पण त्याच्या पुढे जाऊन सांगू का? समाजाने एवढा त्रास दिला, मारलं, गावाच्या बाहेर काढलं, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, हा तुकोबारांनी देह समाजासाठी झिजवला. याला संत म्हणतात बाबा. ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी एवढा त्रास दिला, त्याच्याही पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर वाईट वाटेल तुम्हाला, एक शब्द माफी मागून बोलतो. आपल्या हिंदू धर्मातला माणूस आपल्या हिंदू धर्मातल्या माणसाला मोठं होऊ देत नाही, ही शोकांतिका आहे महाराष्ट्रात. आहे महाराज. 3 वर्षापूर्वी एक बाई मेली आहे महाराष्ट्रातली, सिंधुताई सपकाळ. बोला ना महिला मंडळ. अरे तुमच्यासाठी लय केलं तिने. सिंधुताई मरायच्या आधी 9 दिवस पत्रकारांना सिंधुताईला प्रश्न केला, माई हे माई, अगं तुझं पुस्तक अभ्यासक्रमाला कर्नाटकमध्ये आहे माई, पण तुझं पुस्तक महाराष्ट्रात नाही. त्यावेळेस त्या सिंधुताईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे दादा. तिने सांगितलं, हे पत्रकार दादा, हा महाराष्ट्र आहे रे बाबा, आणि इथं मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं रे बाबा. मेल्यानंतर जिथं मोठं केलं जातं ना त्याचं नाव महाराष्ट्र आहे रे बाबा. ही शोकांतिका आहे महाराज. आपल्या आता लांबचं काय दादा, 3 महिन्यापूर्वी ते अमेरिकेमध्ये एक प्रदर्शन भरलं गुरुजी. 3च महिने झाले त्याला बरं का शिष्टीमाले दादा. 3 महिन्यापूर्वी अमेरिकेमध्ये प्रदर्शन भरलं. त्या अमेरिकेच्या लोकांनी सगळ्या देशातल्या लोकांना बोलवलं, फ्रान्स, जपान, अमेरिका, इटली, चायना, भारत,
भारताचं एक गडी अमेरिकेत बोलवला, सगळ्या देशाची एक एक पोरं बोलवले, सगळ्याची मिटिंग घेतली आणि सगळ्याला सांगितलं ऐका रे पोरांनो, तुम्हाला आम्ही सगळ्याला एक एक मोकळी भरणी देणार बरं काही, मोकळी भरणी प्रत्येक देशातल्या पोरांना देणार, प्रत्येक देशातल्या पोरांनी आपापल्या देशात जायचं आणि आपापल्या देशातले खेकडे घेऊन अमेरिकेत मागं यायचं. सगळ्या पोरांना एक एक भरणी दिली. अमेरिकेचं पोरगं गेलं, फ्रान्सचं गेलं, जपानचं गेलं, अमेरिकेचं गेलं, इटलीचं गेलं, चायनाचं गेलं, भारताचं गेलं. काय जिल्हा आहे आपला? नाशिक. आणि तालुका दिंडोरी. बरोबर. आता भारत देशातलं पोरगं भारत देशात आलं, फक्त भारत देशातलं नव्हतं, आपल्या नाशिकचं होतं. फक्त नाशिकचं नव्हतं, आपल्या दिंडोरीचं होतं. दिंडोरीचं पोरगं दिंडोरीत आलं आणि दिंडोरीतल्या पोराला त्या अमेरिकेतल्या लोकांनी मोकळी भरणी दिली. हे भरणी घेऊन या काही विहिरीत उतरलं महाराज. भरणीतून त्या मोकळ्या भरणीत खेकडे भरले, खेकडे 10-12 खेकडे भरले आणि झाकण लावता लावता बाबा झाकणच पडलं विहिरीत. बिगर झाकणाचीच भरणी घेऊन गेला अमेरिकेत. आता त्यांनी भरणी दुसरी घ्यायची, झाकण लावायचं, प्लॅस्टिक बांधायचं. बिगर झाकणाचीच भरणी घेऊन अमेरिकेत गेलं. रांगीला लागलं. फ्रान्सच्या पोरांनी खेकडे दाखवले, जपानच्या पोरांनी खेकडे दाखवले, अमेरिकेच्या पोरांनी दाखवले, इटलीच्या पोरांनी दाखवले. त्यांनी आवाज दिला, भारत. हा भारताचा गडी पुढे गेला, साहेब हे घ्या खेकडे. ते बिगर झाकण्याची भरणी खेकडे. त्या अमेरिकेतले लोक घाबरले. ते म्हणले हु इज दिस? अरे बाबा खेकडे वर येतील, चावते रा मला. ते म्हणला साहेब मी भारताचा आहे. ते म्हणला भाऊ तू कुठाला का असाय ना, पण हे तू भारताचा असू नाही तर भरताचा भाऊ, हे खेकडे वर आले तर आमचं भरीत करतील, झाकण लाव. ते म्हणला झाकण लाव. ओ साहेब मी भारताचा आहे. ते म्हणला तू कुठाला का असाय ना, झाकण लाव. ते म्हणला साहेब मी नाशिकचा आहे. अरे झाकण लाव आहे. ते म्हणला साहेब मी दिंडोरीचा आहे. ते म्हणला अरे बाबा दिंडोरी असू नाही तर वांबोरी असू, झाकण लाव ना, खेकडे वर आले तर आमचा कार्यक्रम करतील. तो म्हणला साहेब हे खेकडे सुद्धा दिंडोरीचे आहेत, हे खेकडे वर येणार नाही. ते म्हणले कसं काय? ते म्हणला साहेब दिंडोरीचे माणसं एकमेकाला वर येऊ देत नाही, हे तर खेकडे, हे लय अवघड आहे भाऊ. त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या माणसाला मोठं म्हणायचं शिका. ऐका जरा बारीक इकडे लक्ष देऊन. काय नियोजन? वा वा इकडे लक्ष द्या. ऐका. जगद्गुरु तुकोबारांना त्रास देणारे देहूतले, त्याच्या पुढचा प्रसंग ऐका, डोळ्यात पाणी येईल. अरे जगद्गुरु तुकोबारा या देहूतल्या माणसांना पंढरपूरच्या पांडुरंगाकडे घेऊन चालले होते. सगळं गाव गोळा झालं होतं. तुकोबारांच्या मागं निघालं होतं. गावातले एक जणांनी अडवलं, तुकोबा तुम्ही आम्हाला पंढरपूरला नेणार म्हणजे तुमच्या आमच्यावर उपकार होणार, आणि तुमच्या आमच्यावर उपकार झाले तर तुम्ही आम्हाला बोलून दाखवणार. तुकोबा म्हणले आम्ही असं काही बोलून दाखवत नाही, माझ्यासोबत चल पंढरपूरच्या पांडुरंगाकडे. हाताने टाळे वाजव, मुखानं भजन कर, देव तुला भेटेल. तुझा शेवट काय होईल? गोड होईल. त्या देहूतल्या माणसानं सांगितलं शेवट गोड व्हायचा बाजूला ठेवा, तुम्ही आम्हाला घेऊन चालले म्हणजे तुमचे आमच्यावर उपकार झाले म्हणून आम्ही सुद्धा तुमच्यावर उपकार करणार आहे. तुकोबा म्हणले अरे कशाला आहे बाबा, काय करणार आहे? तुकोबा तुम्ही आम्हाला पंढरपूरला नेणार, तुमचे जाताना पाय दुखणार म्हणून आम्ही तुमच्यासाठी वाहन आणलं. तुकोबा म्हणले अरे कशाला वाहन? देवानं पाय दिले, तीर्थयात्रा जाय, चुकू नको. तीर्थयात्रेला जायला पाय दिले, नको मला वाहन, हो बाजूला. तुकोबा आम प्रेमानं आणलो, आणि प्रेमानं हा शब्द ऐकला बाबा, आणि जगद्गुरु तुकोबारांनी हात जोडले. कारण भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. संताला फक्त भक्तीन प्रेम कळतं महाराज, बर का बाबा. तुकोबांनी हात जोडले आणि त्या देहूतल्या माणसानं तुकोबारांच्या समोर वाहन आणलं. हो आई काय? तर तुकोबांच्या समोर एका उकरड्यात मळलेलं काळकुट्ट झालेलं गाढव तुकोबारांच्या समोर आणलं रे दादा. ऐका रे ए दिंडोरीकर, तुकोबा म्हणजे साधी व्यक्ती नाही. तुकोबा म्हणजे आपल्या गावातला तुकाराम नाही. तुकाराम महाराज म्हणजे कोण? ऐका. अरे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, संस्कृत भाषेतलं व्याकरण मराठीमध्ये केलं, 4000 अभंग निर्माण केले. त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय महाराज. एवढा अधिकारी व्यक्ती आहे. आणि त्या तुकोबांच्या समोर गावातल्या लोकांनी गाढव आणला. गाढव तुकोबांच्या समोर आणलं. अरे गाढव आणून समाज थांबला नाही. आई त्या गाढवावर महाराज जगद्गुरु तुकोबांना बसवलं हो समाजानं. एक गोष्ट माफी मागून बोलतो महाराज, काय अधिकार आहे तुकोबांचा? अरे ज्या तुकाराम महाराजांनी 4000 अभंग लिहिले त्यांना कशावर बसवलं? बोला ना कशावर? आई बोला ना कशावर? अरे ज्यांनी 4000 अभंग लिहिले त्यांना गाढवावर बसवलं, आणि त्यांच्या अभंगगाथ्यातले 500च मडके महाराजांनी पाठ केलं तर फॉर्च्युनर मध्ये बसवलं. काय अधिकार आहे? काय अधिकार असेल? ऐका आई,
त्या तुकोबांना गाढवावर बसवलं. समाज हसायला लागला, समाज बोलायला लागला, समाज मस्करी करायला लागला, समाज टिंगल्या करायला लागला. आणि तेवढ्यात एक जण पळत पळत गेला. शेजारी एक चूल पेटलेली होती, चुलीला काळकुट्ट झालेलं होतं. पळत पळत गेला, चुलीला हात पुसला आणि काळा झालेला हात माझ्या तुकोबांच्या तोंडाला लावून दिला. तुकोबांचं तोंड काळं केलं. तुकोबांना गाढवावर बसवलं. लोक हसायला लागले, लोक मस्करी करायला लागले, लोक टिंगल करायला लागले. एक जण पळत पळत गेला. तुकोबांची बायको घरामध्ये होती. त्यांना आवाज दिला, आई ओ आई, अब तुमच्या 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 नवऱ्याला गाढवावर बसवलंय, तोंडाला काळं लावलंय. तुमच्या नवऱ्याची लोक टिंगल करतायत, मस्करी करतायत. ऐका बरं का दिंडोरीकर. तुकोबांच्या बायकोनं ऐकलं. तुकोबांची बायको घरात होती महाराज. दारात आली, दारातून गल्लीत आली, गल्लीतून तुकोबांच्या समोर जाऊन उभा राहिली. पाहती तर काय, माझा नवरा भोळा आहे, माझा नवरा साधू आहे, माझा नवरा संत आहे. हे देहूतल्या माणसांनो, अरे तुमच्यासाठी माझा नवरा तुम्हाला पंढरपूरला घेऊन चालला होता. जाताना तुम्ही हाताने टाळी वाजवली असती, मुखानं देवाचं नाव घेतलं असतं, गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान झालं असतं, देव भेट बसवलं नाही का, आणि त्याच्या तोंडाला काळं लावलं ना. ऐका रे, ज्यांनी ज्यांनी माझ्या पतीच्या तोंडाला काळं लावलंय आणि ज्यांनी माझ्या पतीला गाढवावर बसवलंय, त्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबांच्या बायकोनं श्राप दिला. अय दिंडोरीकर, ती तुकाराम महाराजाची होती. हे ध्यानात ठेवा आधी, याच्या खाली हायलाइट करा. ती तुकाराम महाराजाची होती, पतिव्रता होती. पतिव्रतेचे लक्षण आहे का, जोपर्यंत नवऱ्यानं अन्नाचा घास तोंडामध्ये घातला नाही तोपर्यंत जी पाण्याकडे पाहत नाही तिला पतिव्रता म्हणतात. आपली गुलाबजाम करायला बसली तरी 2-4 आधी हानती, आणि कमून खाल्ले म्हणले का टेस्ट पाहत होते म्हणती. म्हणून जरा धोरणात. आणि बायका, इकडे लक्ष द्या, पतिव्रता काय असते. तुकोबांची बायको महाराज, तुकोबाराय जर जेवले नाही तर अन्नाचा घास सोडा, पाण्याचा थेंब घेत नव्हती. आणि तिनं श्राप दिला, माझ्या नवऱ्याला गाडवावर बसवलं, वाटोळं होईल तुमचं. हा शब्द देहूतल्या लोकांनी ऐकला आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा ऐकला. गावातल्या लोकांना काहीच नाही वाटलं. तुकाराम महाराजालाच गाव फुटला. तुकाराम महाराजाला वाटलं ज्या अर्थीनं श्राप दिला त्या अर्थी तो खरा होणार, आणि जर तो खरा झाला तर यांचा कार्यक्रम होणार, आणि यांचा कार्यक्रम झाला तो गाथा काय पुन्हा पाण्यात बुडायचा. गाथा कुणासाठी आहे. तुकोबांनी स्वतःच्या बायकोला आवाज दिला, जिजाबाई इकडे या. तुकोबांची बायको एका मिनिटात तुकोबारांच्या जवळ उभा राहिली महाराज. तुकोबांची बायको जवळ जाऊन उभा राहिली. महाराज का बोलवलं. तुकोबांनी सांगितलं, अगं माफी माग, समाजाला श्राप दिला, माफी माग. तुकोबांची बायको म्हणली, महाराज मी माफी मागणार नाही, यांनी तुमच्या तोंडाला काळं लावलंय, गाढवावर बसवलं, अपमान केला तुमचा. तुकोबांची बायको म्हणली, यांनी गाढवावर बसवलं, मी तुमचा यांनी अपमान केला, मी माफी मागणार नाही. तुकोबा काय म्हणले माहितीये का, ऐ येडे, यांनी मला गाढवावर बसवलं हा अपमान नाही, मग या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. तुकोबा म्हणले लोकांचं प्रेम आहे. बायको म्हणली, महाराज येडे झाले काय, गाढवावर बसवणं कुठं प्रेम आहे. मग तुकोबा काय म्हणले माहितीये का, ऐक, सगळ्या गावांनी पैसे गोळा केले, गाढव विकत आणलं, मला गाढवावर बसवणं, स्वतः पायी पायी चालतात, प्रेम नाही तर काय. तुकोबांची बायको म्हणली, हा गाढव विकत आणलं म्हणून प्रेम आहे का, बर. मग तोंडाला काळं लावलं. तुकोबा म्हणले, माझ्या तोंडाला यांनी काळं लावलं, हे सुद्धा लोकांचं माझ्यावर. तुकोबांची बायको म्हणली, महाराज अहो काळं लावणं प्रेम नाही, फार फार तर फाउंडेशन लावलं असतं तर वेगळी गोष्ट, अहो काळं लावलं हो तुमच्या तोंडाला. आणि तुकोबा काय म्हणले माहिती का, येडे, हे माझ्या तोंडाला काळं लावलं, हे सुद्धा लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. सांगू, ऐक. अगं मी यांना घेऊन कुठे चाललो होतो, बोला ना कुठं, बोला ना कुठं, बोला ना कुठं, पंढरपूर. तिथं माझा देव आहे आणि त्याचं नाव विठ्ठल आहे, आणि विठ्ठल दिसायला काळा आहे. म्हणून या लोकांना वाटलं असेल, अरे हा तुकोबा देहूतून पंढरपूरला नेतो काय, याचा देव दिसायला काळा आहे ना, मग एक काम करू, याचा देव काळा आहे ना, याच्या तोंडाला काळं लावू आणि यालाच पांडुरंग बनवून टाकू, हे लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. हो, तुकोबांची बायको म्हणली, गाढवावर बसवलं, तोंडाला काळं लावलं, प्रेम आहे. पण तुम्ही म्हणता मडके महाराज, अहो तुकोबांना मारलं, त्रास दिला, गावाच्या बाहेर काढलं, पण याच्यात अभंगाचं चरण कुठं आलं बुवा. आता ऐका,
तुकोबांना मारलं, तुकोबांना त्रास दिला, तुकोबांना गावाच्या बाहेर काढलं, तुकोबांना गाडवावर बसवलं, तुकोबांच्या तोंडाला काळं लावलं, तुकोबांचा अभंग पाण्यामध्ये बुडवला. पण आई तरी सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबांनी देव बदलला नाही. गाढवावर बसवलं तरी सुद्धा तुकोबांनी देवाचं भजन केलं, मुखानं देवाचं भजन केलं, हातानं टाळी वाजवली. परिणाम काय झाला तर माझ्या जगद्गुरु तुकोबांना जाऊन 350 वर्ष झाले. ऐका रे गावकऱ्यांनो, ऐका रे दिंडोरीकरांनो, माझ्या तुकोबांना जाऊन 350 वर्ष झाले. आज या जगाच्या पाठीवर कितीतरी संत आहे. ज्ञानोबराय संत आहे, निवृत्तीनाथ संत आहे, सोपान काका संत आहे, जनाबाई संत आहे, मीराबाई संत आहे, बहिणाबाई संत आहे, चोखा मेळा बंका अनेक संत आहे. सगळ्या संताला हा देह इथं ठेवावा लागला. पण माझ्या तुकोबांना हा देह पांडुरंगाच्या वैकुंठात नेता आला. म्हणून त्या तुकोबाऱ्यांना म्हणण्याचा अधिकार आला. अरे मी हाताने टाळी वाजवली, मुखानं देवाचं भजन केलं, पंढरपूरला गेलो, चंद्रभागेचं स्नान केलं, देवाला भेटलो. परिणाम सेवट तो भला, 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 सेवट तो भला. शेवट तो भाला, शेवट तो भाला, शेवट तो भाला, शेवट तो भाला. माझा प्रभू गोड झाला, माझा प्रभू गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. आलो निदाचा माहेरा, आलो निदाचा माहेरा, आलो निदाचा माहेरा, आलो निदाचा माहेरा. लोणीचा माहेरा, लोणीचा माहेरा, लोणीचा माहेरा, शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. टाळी वाजवा एकदा. क्या बात आहे, बहुत खूप सुंदर. वाह, गोड आवाज परमात्माने दिलाय तुम्हाला. आई 1 मिनिटात ऐका, इकडे लक्ष द्या. तुकोबारायांचा शेवट काय झाला? बोला ना, तुकोबारायांचा शेवट काय झाला? गोड झाला. भुका लागल्या का तुम्हाला? ऐका, इकडे लक्ष देऊन ऐका. आज या लक्ष्मण बाबांचा शेवट आपल्याला गोड करायचा आणि आता आपल्याला थांबायचा. ऐका, माझ्या तुकोबारायांचा शेवट गोड झाला. अजून एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या ज्ञानोबारायांना सुद्धा म्हणण्याचा अधिकार आला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. तुकोबारायांना म्हणण्याचा अधिकार आला. आई ऐका, इकडे लक्ष देऊन जरा. अरे ज्या पवित्र आळंदीमध्ये आम्ही राहतोय ना,
त्या पवित्र आळंदीमध्ये ज्ञानोबा या नावाचे संत राहायचे. तुम्ही ज्या दिंडोरीमध्ये राहताय, तुमचा जो जिल्हा आहे त्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ज्ञानोबरायांचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे. त्या निवृत्तीनाथ महाराजांचे लहाने बंधू म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि त्या ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये आम्ही राहतोय ना. ऐका बरं का दादा, ऐका बरं का आई, इकडे लक्ष असू द्या जरा. माझ्या ज्ञानोबरायांची आई गेली, ज्ञानोबरायांचा बाप गेला आणि ज्ञानोबरायांचे मायबाप गेल्याच्या नंतर काय शांत बस ना वागा, असं नाही करायचं हा. ज्ञानोबरायांची आई गेली, ज्ञानोबरायांचा बाप गेला आणि ज्ञानोबरायांचे मायबाप गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचा मोठा बंधू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज तुमच्या याच नाशिक जिल्ह्यामध्ये निघून आले होते. आता ज्ञानोबरायांची आई गेली होती, ज्ञानोबरायांचा बाप गेला होता, ज्ञानोबरायांचा मोठा भाऊ गेला होता. घरामध्ये फक्त ज्ञानोबराई शिल्लक राहिले होते. आई शिवरंजनी आहे का दादा? ज्ञानोबरायांची आई, ज्ञानोबरायांचा बाप, ज्ञानोबरायांचा परिवार आता त्या ठिकाणी. आई गेली होती, बाप गेला होता, पण आता ज्ञानोबराय घरामध्ये मोठे होते. आई इकडे लक्ष देऊन ऐका जरा बारीक. आणि माझ्या श्रीमंत श्री माऊली ज्ञानोबरायांना 8 वर्षाची मुलगी, 8 वर्षाची मुक्ताबाई त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या जवळ आली आणि 8 वर्षाची ज्ञानोबरायांची बहीण ज्ञानोबरायांना बोलायला लागली, दादा दादा आई गेली, बाप गेला. ए दादा, अरे आई गेली, बाप गेलाय दादा, सांगणार रे दादा. भुकेनं व्याकुळ झाले दादा, काय खाऊ दादा? दादा खाण्यासाठी काय आहे का रे दादा? दादा आई गेली, बाप गेला. जोपर्यंत आई होती, जोपर्यंत बाप होता, घरामध्ये खाण्यासाठी सगळं होतं दादा. पण आता आई नाही, आता बाप नाही, काही खाऊ सांग ना दादा. आई ज्यावेळेस हा शब्द माझ्या ज्ञानोबरायांनी ऐकला, 12 वर्षाचे ज्ञानोबराया बापाची झोळी काखेमध्ये घेतली आणि ज्ञानोबराया आळंदीमध्ये मधुकरीसाठी निघाले होते. आई बाप गेलाय ना या घरातला, आज या घरातला लक्ष्मण नावाचा बाप निघून गेलाय ना. अरे ऐका, बाप काय असतो कळेल तुम्हाला. रोज या महाराष्ट्रभर कीर्तन करतोय, रोज सांगतोय रे बाप काय. ऐका जरा, बापाची किंमत कळेल तुम्हाला. ऐका, बापाची किंमत कळेल तुम्हाला. अरे ज्ञानोबरायांचे आईबाप गेल्याच्या नंतर काकेमध्ये झोळी घेतली, ज्ञानोबराय आळंदी मधुकरीसाठी गेले. ज्ञानोबराय आळंदी मधुकरीसाठी गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी एका घरावर थाप टाकली. घर उघडलं गेलं. उघडलेल्या घरातून एक 80 वर्षाची म्हातारी बाहेर आली आणि 80 वर्षाची म्हातारी बोलायला लागली, ए पोरा, अरे कोण आहे? अरे कोण आहेस तू? ज्ञानोबरायांनी सांगायला सुरुवात केली, आई मी की नाही विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर आहे. आई मी विठ्ठल पंताचा ज्ञानेश्वर आहे. आणि त्या म्हातारीनं हातातली काठी खाली टाकली आणि म्हातारी खाली बसली. म्हातारीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि म्हातारी बोलायला लागले, ए बाबा, अरे तू ज्ञानेश्वर आहे का? हो आई मी ज्ञानेश्वर आहे. अरे तू त्या विठ्ठल पंताचा पोरगा आहेस? हो आई मी विठ्ठल पंताचा मुलगा आहे. ए बाबा तुझा बाप फार चांगला होता रे राजा. हा शब्द माझ्या ज्ञानोबरायांनी ऐकला महाराज. हा शब्द माझ्या ज्ञानोबरायांनी ऐकला आणि ज्ञानोबरायांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ज्ञानोबरायांनी काखेतली झोळी खाली ठेवली आणि ज्ञानोबराय बोलायला लागले, आई माझा बाप चांगला होता का हो? आई माझा बाप चांगला होता का हो? माझा बाप चांगला होता. आणि ज्ञानोबरायांना ती म्हातारी बोलायला लागली, तुझा बाप चांगला होता रे बाबा. रोज सकाळी उठायचा, इंद्रायणीचं स्नान करायचा, त्या असणाऱ्या सिद्धेश्वरावर अभिषेक करायचा. तुझा बाप चांगला होता. ज्ञानोबरायांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ज्ञानोबराय म्हणतात, आई माझा बाप चांगला होता, मग माझ्या बापाला का मारावं लागलं हो? माझ्या बापाला का मारावं लागलं? एक सांगू, इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक आईला, माझ्या प्रत्येक ताईला विनंती आहे, ताई आज या जगाच्या पाठीवर प्रत्येक कथाकार येत आहेत, कीर्तनकार येत आहेत. आज या जगाच्या पाठीवर कितीतरी व्याख्याते येतात. प्रत्येक जण आईचं महत्व सांगतो. आई माझी मायेचा, दिला जन्म आईने, उपकार मोठा झाला. प्रत्येक जण म्हणतो आई श्रेष्ठ आहे, आई मोठी आहे, आई 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 आणि आई. प्रत्येक जण आम्हाला आईचे उपकार सांगतोय. अरे कोणीतरी म्हणताय आई घराचं मंगल्य आहे, कोणीतरी म्हणतं आई घराचा कळस आहे, अरे कोणीतरी म्हणताय आईने उपकार दिला, आईचे उपकार फार मोठे आहेत. पण हे आई
या जगाच्या पाठीवर आईचे उपकार जरी असतील ना, तर या जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ उपकार आमच्या बापाचे आहे. आज या घरातला हा बाप निघून गेलाय. अरे भरपूर वय झालं या बापाचं, पण या बापाला आज निघून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आणि या लक्ष्मण नावाचा बाप या घरातून निघून गेलाय ना. आज या विचारा मनोहर दादाला विचारा, या प्रमोद दादाला विचारा, का हो प्रमोद दादा, का हो आज 1 वर्ष झालं तुमचा बाप निघून गेला, काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस ते मनोहर दादा, प्रमोद दादा तुम्हाला सांगतील, महाराज आम्हाला राहायला घर आहे, महाराज आम्हाला राहायला घर आहे, बसायला गाडी आहे, उडवायला पैसा आहे महाराज, पण याचा उपभोग घेण्यासाठी आमचा बाप नाही ना महाराज. याचं फार मोठं दुःख आहे. हो बाप बाप असतो रे, बाप बाप असतो. बापाची जागा या जगाच्या पट्टीवर कुणाला नाही घेता येणार. दादा श्यामने श्याम अरे साने गुरुजीने श्यामची आई लिहिली, श्यामचा बाप नाही लिहिला. लोकांना जर विचारलं ना कृष्ण कुणाचा, तर लोक सहज म्हणतात यशोदेचा, देवकीचा. पण त्याच कृष्णाला त्या यमुनेच्या पुरातून बाहेर आणणारा वासुदेव किती जणांच्या लक्षात आहे. आज लोक म्हणतात आई घराचं मंगल्य आहे. अरे आई घराचं मंगल्य असेल, पण बाप घराचं अस्तित्व आहे. हो त्या अस्तित्वाला आम्ही विसरलोय. लोकांना विचारलं आई, तर लोक म्हणतात आई घराचं कळस आहे. अरे आई घराचा कळस असेल हो, पण त्या घराला सुंदर असणारं रूप प्राप्त करण्यासाठी पाया म्हणून त्या बापानं स्वतःला गाडून घेतलंय. तो बाप किती जणांच्या लक्षात आहे. आज बाप संपला गेला, आज बाप संपला गेला. आज बाप कोणी सांगितला नाही, बापाची काही किंमत नाही. अरे 5-6 वर्षाच्या लेकराला जर म्हणलं ना शपथ घे शपथ, तर ते पोरगं म्हणतं आई शपथ. बाप शपथीच्या लायकीचं नाही का हो. बाप बाप असतो, बाप बाप असतो. बापाची जागा सांगू, अरे बाप बाप असतो. जोपर्यंत घरामध्ये बाप आहे ना, तोपर्यंत सगळे गुन्हे माप आहे ना. त्याचं नाव बाप आहे. हो त्याचं नाव बाप आहे. काय सांगू बाप, किती सांगू बाप. या बापाची आज 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 या लक्ष्मण बाबाला 2 मुलं आहेत. सुनंदा नावाची एक मुलगी आहे, सविता नावाची एक मुलगी आहे. त्या सविता ताईला आणि त्या असणाऱ्या सुनंदा ताईला कधीतरी जाऊन विचारा, का हो ताई 1 वर्ष झालं तुमचा बाप निघून गेला. ताई अगं 1 वर्ष झालं ताई तुझा बाप निघून गेला, काय वाटतं का तुला? त्यावेळेस ती पोरगी सांगेल, महाराज आज माझ्याकडं सगळं आहे हो, पण महाराज माहेरामध्ये आल्याच्या नंतर दारात बसून माझी वाट पाहणारा माझा बाप शिल्लक नाही महाराज. बाप काय असतो सांगू. इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या बहिणींना विनंती आहे, अरे तुम्ही कुणाच्या तरी मुलगी आहे ना, तुमचा बाप तुम्हाला आठवेल. ऐका जरा बाप काय असतो, ऐका जरा बाप काय. अरे बाप पाहायचा असेल तर बाप असं नाही दिसत. पोरींनो ऐका रे, बाप बाप असतो. थंडी त्या बापाला वाजते, पण स्वेटर आपल्याला असतं ना, त्याचं नाव बाप असतं. अरे चप्पल त्या बापाची तुटते, चप्पल आपल्याला असते ना, त्याचं नाव बाप असतं. तुटलेली चप्पल घेऊन हा बाप शिवणाऱ्याच्या दारात जातो आणि शिवणाऱ्याला सांगतो, दादा एवढी चप्पल शिवून देता का हो. तो शिवणारा सांगतो, रामभाऊ अरे 8 वेळेस चप्पल शिवली राजा, आता काही शिवायला जागा आहे का. जाऊ दे 400 रुपयाची नवी घेऊन टाक, काय फरक पडणार आहे. त्यावेळेस हा बाप सांगतोय, या 400 रुपयात माझ्या पोरीला माहेर आल्यावर साडी घेता येईल. याचं नाव बाप आहे हो, याचं नाव बाप आहे. या जगाच्या पाठीवर बाप पाहायचा ना. ए पोरींनो, या जगाच्या पाठीवर तुम्हाला बाप पाहायचा ना. अरे बाप कधीच नका पाहू, पण ज्यावेळेस तो बाप झोपला ना, त्यावेळेस झोपलेल्या बापाच्या जवळ जा आणि त्याच्या पाठीवर पडलेल्या बनेलचे भोक पहा. ते बनेलचे छिद्र तुम्हाला तो बाप दाखवतील. अरे आता उद्या परवावर दिवाळी आहे विशाल. अरे आता उद्या महाराज, आता उद्या परवा दिवशी दिवाळी आहे. हा जो बाप आहे ना, हा बाप दिवाळीच्या दिवशी स्वतःच्या मुलाला कपडे घेतो, हा बाप स्वतःच्या मुलीला कपडे घेतो, हा बाप स्वतःच्या नातवाला कपडे घेतो, हा बाप स्वतःच्या बायकोला कपडे घेतो, हा बाप स्वतःच्या नातवाला कपडे घेतो, सगळ्याला कपडे घेतो. परंतु हा बाप दिवाळीच्या दिवशी फाटकाच कपडा घालतो ना, याचं नाव बाप आहे हो, याचं नाव बाप आहे. आज दिवाळी दसरा हे सण आले, हा बाप सगळ्यांना घेऊन पुरतो, पण स्वतःला घेत नाही ना, याचं नाव बाप आहे. पोरींनो, आज तुम्हाला बाप पाहायचा ना, ऐका बाप सांगेल तुम्हाला, डोळ्यात पाणी येईल तुमच्या. ताई एखाद्या पोरीचं लग्न जवळ येऊ द्या,
एखाद्या पोरीचं लग्न जवळ येऊ द्या. लग्न जवळ आल्याच्या नंतर हा बाप पाहुण्या रावळ्याच्या दारात जातो. हा बाप पाहुण्या रावळ्याच्या दारात जातो. हा बाप मित्राच्या दारात जातो. हा बाप गावातल्या सोयऱ्यांच्या दारात जातो. आणि हा बाप सांगतो, भाऊ पोरीचं लग्न आहे बरं का, यावं लागेल तुम्हाला. भाऊ पोरीचं लग्न आहे बरं का, यावं लागेल तुम्हाला. पैसा नसतो या पोराकड, या बापाकड पैसा नसतो. पण हा बाप स्वतःची जमीन गहाण ठेवतो आणि पैसे घेतो आणि स्वतःच्या पोरीचं लग्न धूमधडाक्यात करण्याचं निवेदन करतो. आता हा बाप बंड पोल्याला पैसे देतो. हा बाप जेवणावाल्याला पैसे देतो. हा बाप वराड्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या टेम्पूला पैसे देतो. हा बाप सगळ्याला पैसे देतो. लग्नाचा दिवस जवळ येतो. एक दिवस जातो. लग्नाचा दिवस जवळ येतो. ढोल ताशांचा नाद होतो. सगळे वरडी मंडळी येतात. वराडी मंडळी उतरतात. नवरदेव नवरीला समोर आणलं जातं. ढोल ताशाचा नाद होतो. सण चौघडी वाजायला लागतात. नवरदेव नवरी मंडपात येतात. नवरदेव नवरी उभा राहतात. मध्ये अंतरपाठ धरला जातो. अक्षदा फेकल्या जातात. शुभमंगल सावधान होतं. पोरीचं लग्न लागलं जातं. आता पोरीचं लग्न लागल्यावर सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसतात. पाहुणे रवळे जेवायला बसतात. जेवून त्या ठिकाणी उठून जातात. आणि जेवून उठून गेल्याच्या नंतर सगळे पाहुणे निघून जातात. हा बाप मंडपवाल्याला पैसे देतो. हा बाप स्वयंपाकवाल्याला पैसे देतो. हा बाप सगळ्यांचं मिटवतो. आणि आता पोरगी पाय पडायला लागते. पोरगी काकाच्या पाय पडते. पोरगी चुलत्याच्या पाय पडते. चुलतीच्या पाय पडते. काकाच्या आत्याच्या मावशीच्या सगळ्या गावाच्या पोरगी पाय पडते. पोरगी आता गाडीमध्ये बसते. आई तिची पाय धुते. पोरगी गाडीमध्ये बसते. गाडी स्टार्ट होते. गाडी मंडपाच्या बाहेर जाते. आणि मग पोरीच्या लक्षात येतं, मी सगळ्याला भेटले पण माझ्या बापाला नाही भेटले. मी सगळ्याला भेटले पण माझ्या बापाला नाही भेटले. ते पोरगी त्या गाडीवर आवाज देते. थाप टाकली जाते. दार उघडलं जातं. पोरगी बाहेर येते आणि पोरगी आवाज देते, बाबा. पुरीचा बाप मंडपात नसतो दादा. पुरीचा बाप घरात नसतो दादा. तो पुरीचा बाप त्या मंडपाच्या माग लोकांच्या पत्तरवाळ्या उचलत असतो दादा. हात भरलेले असतात. पुरीचा आवाज कानावर येतो, बाबा. आवाज कानावर आल्याच्या नंतर तो बाप विचार करतो, आता जर मी गेलो तर मला रडू आवरणार नाही. माझी पोरगी माझ्या गळ्यात पडेल. मी तिच्यासोबत रडल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी पोरगी जर रडता तोंडानं गेली तर मला आयुष्यभर करमणार नाही. म्हणून तो बाप येत नाही. पण एक जण पळत पळत जातो आणि बापाला सांगतो, दादा तुझी पोरगी तुझ्यासाठी थांबले रे बाबा. तुझी पोरगी तुझ्यासाठी थांबली रे बाबा. तुझी पोरगी तुझ्यासाठी थांबली. आणि दादा तो बाप पत्तरवळ्या टाकतो. हातावर पाणी घेतो. पळत पळत पोरीच्या जवळ येतो. पोरीला कवटळून मिठी मारतो. पोरीला कवटळून मिठी मारतो. आणि अशा परिस्थितीत सुद्धा तो बाप सांगतो, पोरी चांगलं वाग बर का. माझं नाव खराब होईल असं वागू नको. त्याचं नाव बाप आहे रे. त्याचं नाव बाप आहे. बाप करी जोडे लेकुराची वडे. बाप करी जोडे लेकुराचे बोडे. बाप करी जोडे लेकुराचे वडे. बाप करी जोडे लेकुराचे बोडे. बाप करी जोडी लेकुराचं वडी. बाप करी जोडी लेकुराचे वडी. बाप करी जोडी लेकुराचे वडी. बाप करी जोडी लेकुराचे वडी. हे आपुल्या कुरवंडे बाळगोने. आपुल्या कुरवंडे बाळगोने. माझे तुकोबाराय सांगतात, बाबा हा बाप असतो. हा बाप या जगाच्या पाठीवर कुणासाठी रडत नाही. पण हा बाप आपल्या लेकीसाठी रडल्याशिवाय राहत नाही. अरे एखादा प्रसंग आठवा, ज्यावेळेस तो बाप त्या ठिकाणी आपल्याला सोडून निघून जाणार असतो. अरे आठवा, हा बाप एका वर्षापूर्वी ज्यावेळेस निघून जाणार असेल ना, त्या बापाच्या लक्षात आलं असं, आता मी जाणार आहे. आता मी हा देह ठेवणार आहे.
त्यावेळेस या बापानं स्वतःच्या पोराला प्रमोद दादाला सांगितलं असेल, दादा आता मी जाणार आहे रे बाबा, पण हे दादा माझ्या दोन्ही मुलींना मला भेटण्यासाठी बोलून घे ना दादा, माझ्या पोरींचं एकदा तोंड मला पाहू दे ना दादा. एकदा तो बाप स्वतःच्या पोरीचं तोंड पाहतो, त्या पोरीच्या तोंडावरून हात फिरवतो ना, त्यावेळेस तो बाप मरायला मोकळा होतो ना. त्याचं नाव बाप आहे रे, त्याचं नाव बाप. अरे हा बाप माझे तुकोबर आहे म्हणतात, स्वतःच्या हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस करतो. हा बाप स्वतःच्या हाडाचं काढं करतो, रक्ताचा दिवस करतो, रात्रीचा दिवस करतो. आणि हा बाप स्वतः त्या ठिकाणी कमवून ठेवतो. पण एक दिवस असा येतो का या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक स्वतःच्या पोराला करतो आणि हा बाप निघून जातो. आपले करवंडे आलबोनी या जगाच्या पाठीवर तुम्ही सगळ्यांची बरोबरी करा दादा, पण त्या बापाची बरोबरी कधी करता येणार नाही. या बापासाठी माझा भगवान प्रभू रामचंद्र रडले, या बापासाठी माझे कृष्ण कन्हैया रडले, या बापासाठी या जगाच्या प्रत्येक पाठीवरला महापुरुष रडला. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत घरात बाप आहे ना तोपर्यंत त्याची सेवा करा, जोपर्यंत घरात आई आहे ना तोपर्यंत त्या आईची सेवा करा. अरे महाराज मला माहिती नाही पंढरपूरला गेल्याच्या नंतर देव भेटतो की नाही, अरे बालाजीला गेल्याच्या नंतर तो बालाजी भेटतो की नाही, हे दादा आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबा भेटतात की नाही. पण आई जोपर्यंत घरामध्ये बाप आहे ना त्या बापाच्या पाय पडा, तोच तुमचा विठ्ठल आहे आणि आई तुमची रुक्मिणी आहे रे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बाप स्वतःच्या पोटाला चिमटा घेतो आणि तुमच्यासाठी कमवतो ना, त्याचं नाव बाप आहे रे. आपुले करवंडी आपुले पुरवणे वळवणे वळवणे
फार गोड ज्यांनी सिस्टीम लावली, श्रीराम सिस्टीम, निखिल दादा ना, वा. या महाराष्ट्रामध्ये भरपूर सिस्टीम आहे गड्या, या महाराष्ट्रामध्ये भरपूर सिस्टीम आहे गड्या. परंतु या महाराष्ट्रामध्ये जर सिस्टीमच पाहायची असेल तर दिंडोरीमध्ये जाऊन श्रीराम सिस्टीम निखिल दादाची पहा. महाराष्ट्रामध्ये टॉप आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. धन्यवाद. हा कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून मला बोलवलं. प्रमोद दादा असतील, सर्व सहकारी असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. माझं काही चुकलं असेल, तुमचा एक मुलगा म्हणून मला ताब्यात घ्या. ज्याला एक मुलगा आहे त्यांनी मला दुसरा मुलगा म्हणून घ्या. ज्याला 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून घ्या. आई किती मुलं आहेत तुम्हाला? 2 आहे का? तिसरा मुलगा म्हणून ताब्यात घ्या. ज्याला 3 आहे त्यांनी चौथा म्हणून घ्या. ज्याला 4 आहे त्याने 5वा म्हणून घ्या. आणि ज्याला नाही त्याने दत्तक घेतलं तरी हरकत नाही. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देण्याआधी या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे सहकारी आदरणीय हरिभक्तपरायण महेश महाराज गोड मृदंग वाजवला. महाराजांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. महाराज या, जोरदार टाळ्या. या या आओ, तिथे जाऊनच जा, तिथे जाऊन तुम्ही जाऊ द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली.